कुणाला असे का वाटते, घरात नेमका काय वाद झाला होता, आयफोन त्याने खरोखर मागितला होता का, किंवा आयफोनच्या विषयावरून त्यांनी तेवढं पालकांनी त्याला समजावले असेल का की नाही, आईने व वडिलांनी त्याचा विचार केला नाही का, ओळख निर्माण करण्याच्या काळातच मी कोण आहे, माझी किंमत काय आहे, माझ्या निर्णयाला महत्त्व आहे का नाही, मला माझ्या आयुष्यावर नियंत्रण आहे की नाही, असे अनेक प्रश्न त्या युवा पिढीच्या मनामध्ये निर्माण होतात। एखाद्याचा नकार हा केवळ नकार राहत नाही, तर तो मला कोणी काहीच समजत नाही असा अनुभव बनू शकतो। पालकांना एखादी गोष्ट क्षुल्लक वाटू शकते, पण मुलाला तीच गोष्ट त्या क्षणी जगाचा केंद्रबिंदू आहे अशीही वाटू शकते। घटनेने पालकांना दुसरा कठोर धडा दिला आहे। संकटाच्या क्षणी केवळ प्रेम पुरेसे नसते, योग्य पद्धतीने मदत करणे ही आवश्यक असते। नमस्कार, मी अशोक सोनवणे, आपण पाहताय लोकमंथन न्यूज 24। आपण या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। आज एक मोठ्या विषयावरती मी आपल्याशी बोलणार आहे, तो म्हणजे आजच्या नवीन पिढीने नेमका आदर्श कोणाचा घेतलेला आहे आणि त्या आदर्शावरती चाललेला हा सगळा जनरेशन गॅपचा एक मोठा फटका नवीन जनरेशनला बसतोय का, आणि त्याचा पश्चाताप जुन्या जनरेशनला करावा लागतोय का, हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो। आता काल परवाची संभाजीनगरची जी घटना आहे, त्या संभाजीनगरच्या घटनेमध्ये डोंगरावरची ती किंकाळी आणि हादरलेला महाराष्ट्र, आणि या सगळ्या बाबीमध्ये जर आपण विचार केला तर समाजासमोर अनेक प्रश्न उभे राहतात। या संभाजीनगरच्या घटनेने महाराष्ट्राच्या पालकांसमोर एक मोठा प्रश्न उभा केलेला आहे। काही घटना म्हणून जर आपण याकडे पाहिलं तर वाचताना आम्ही ज्यावेळेला ही लोकमंथनमध्ये दखलच्या सदराखाली ही वस्तुस्थिती मांडली, त्यावेळेला खरोखर आम्हाला लिहिताना देखील डोळ्यासमोर एक चेहरा उभा राहत होता। तो म्हणजे एखाद्या आईचा आवाज जसा कानामध्ये घुमतो आणि मनात एकच प्रश्न निर्माण होतो, हे टाळता आले असते का। तर छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंज MIDC मध्ये तिसगाव जवळच्या एका खवल्या डोंगरावर घडलेली ही घटना अशीच आहे। एका तरुणाच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेला ताण तणाव आणि घरातील संघर्षमय वातावरण आणि पालकांचं आपल्या मुलाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि मुलाने घेतलेला टोकाचा निर्णय, त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या आईवडिलांचा झालेला दुर्दैवी अंत, मुलाने घेतलेल्या टोकाच्या भूमिकेमुळे त्याची समजूत घालणारे गावकरी, पोलीस आणि प्रशासनातील काही अधिकारी, अग्निशामक दलाचे अधिकारी, अर्थातच त्याचे आईवडील देखील सोबतीला तेथे होतेच। आईवडिलांनी आपल्या मुलासाठी शेवटच्या क्षणापर्यंत केलेला प्रयत्न आणि त्याला वाचवण्यासाठी केलेली धडपड, एका तरुणाच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, त्या क्षणी त्याच्या मनामध्ये अशी भावना का निर्माण झाली, असाही आधाराची त्याला जी गरज होती, काही शोकांतिका म्हणावी लागेल। कारण इतकं साधं कारण असेल असं मला वाटत नाही। या घटनेनंतर अनेक प्रश्न विचारले जातील। कुणाला असे का वाटते, घरात नेमका काय वाद झाला होता, आयफोन त्याने खरोखर मागितला होता का, किंवा आयफोनच्या विषयावरून त्यांनी तेवढं पालकांनी त्याला समजावले असेल का की नाही, आईने व वडिलांनी त्याचा विचार केला नाही का, आणि हे अनेक प्रश्न स्वाभाविकपणे समोर निर्माण होतात। आता मानसशास्त्राप्रमाणे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवते, एखाद्या आत्महत्येच्या प्रयत्नामागे एकच कारण असू शकते असे नाही। कदाचित या क्षणी आयफोन हा फक्त निमित्त मात्र असेल, कदाचित त्यामागे आधीपासून साचलेली अनेक वर्षाची त्याची अस्वस्थता असेल, कदाचित स्वतःच्या अपेक्षा पालकांकडून पूर्ण होतात की नाही, आणि त्या
पालकांनी त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेत की नाही? आता अपयशाची भीती स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्यासाठी अनेक मुले ही धडपड करत असतात आणि त्यांच्यात आईवडिलांचा तुटलेला संवाद आणि या मनातून तरुण मनाला मोठी वाटणारी एक बोचणी असते. एखादी गोष्ट या सगळ्याला एकत्रित परिणाम करू शकते का, हा एक मोठा प्रश्न आहे. मानवी मन गणिताच्या वहीसारखे असते. त्याला एक कारण आणि परिणाम असे समीकरण घालून चालत नाही. तरुण वय ही स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या ओळख निर्माण करण्याच्या काळातच मी कोण आहे, माझी किंमत काय आहे, माझ्या निर्णयाला महत्त्व आहे का नाही, मला माझ्या आयुष्यावर नियंत्रण आहे की नाही, असे अनेक प्रश्न त्या युवा पिढीच्या मनामध्ये निर्माण होतात आणि ते या वयात होतच असतात. कारण आपण त्या वयाच्या टप्प्यातून सर्वजण आलेलो आहोत आणि या काळात भावनिक प्रतिक्रिया अत्यंत तीव्र होऊ शकतात. एखाद्याचा नकार हा केवळ नकार राहत नाही, तर तो मला कोणी काहीच समजत नाही असा अनुभव बनू शकतो. पालकांना एखादी गोष्ट क्षुल्लक वाटू शकते, पण मुलाला तीच गोष्ट त्या क्षणी जगाचा केंद्रबिंदू आहे अशीही वाटू शकते. इथे पालकांनी मुलाची मागणी मान्य करावी असा अर्थ अजिबात पालकांनी घेऊ नये. मुलाच्या प्रत्येक मागणीला होकार देणे म्हणजे पालकत्व नव्हे, पण मुलाच्या भावनेला नकार देणे ही पालकत्व नव्हे. ह्याही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी वाटते, हा प्रश्न कधी कधी नाही म्हणजे नाही हा जो वडीलधाऱ्या मंडळींचा किंवा पालकांचा वाक्यामध्ये अनेक गोष्टी असतात त्या देखील या बाबीला महत्त्वाच्या ठरू शकतात. कधी कधी एखादे मूल रागवते, दार आपटते, घराबाहेर जाते, मी जगणार नाही असे ज्यावेळेला म्हणते त्यावेळेला स्वतःला इजा करण्याची भाषा करते. पालकांना वाटते की हा फक्त राग आहे, 2 तासांनी हा परत येईल. पण आत्महत्येचा उल्लेख झाला असता तर तो कधीही फक्त नाटक म्हणून दुर्लक्षित करता कामा नये, हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण या शब्दामागे नेमकी आत्महत्या करण्याची इच्छा आहे की मदतीची अर्थ हा काय हेही बाहेरून सहजपणे लवकर कळत नाही. म्हणूनच अशा क्षणी वाद जिंकणे महत्त्वाचे नसते, तर मुलांना सुरक्षित ठेवणे हे महत्त्वाचे असते. खवड्या डोंगरावरचा प्रसंग हा पालकांना काय सांगतो? या घटनेतील सर्वात हृदयद्रावक भाग म्हणजे आईवडिलांनी जी प्रतिक्रिया मुलगा संकटात आहे हे समजताच ते त्याच्या मागे गेले. वडिलांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. आईही मागे राहिली नाही. आई वडील आपल्या मुलासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात. हे पालकत्व अत्यंत मूलभूत सत्य आहे. पण त्या क्षणी घटनेने पालकांना दुसरा कठोर धडा दिला आहे. संकटाच्या क्षणी केवळ प्रेम पुरेसे नसते, योग्य पद्धतीने मदत करणेही आवश्यक असते. अशा परिस्थितीमध्ये तरुणाला पकडण्यासाठी अचानक जवळ जाणे, त्याच्यावरती ओरडणे किंवा शारीरिकदृष्ट्या अडवण्याचा प्रयत्न करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्याचा प्रत्यय कालच्या या खवड्या डोंगराच्या प्रकरणामध्ये लोकांच्या लक्षात आला, पालकांच्या लक्षात आला. आणि शक्य असल्यास सुरक्षित अंतर राखून शांत संवाद साधणे हे देखील त्या पालकांचं कर्तव्य होतं. आणि मदतीसाठी कोणाला तरी बोलवणे, प्रशिक्षित असलेल्या लोकांशी संपर्क साधणे, त्यांची मदत मिळवणे हे देखील सुरक्षित झाले असते. पण मोबाईल, गाडी, कपडे, कॉलेज, करिअर, परदेशातील शिक्षण, प्रत्येक गोष्टी एक सामाजिक स्पर्धा सध्या सुरू आहे आणि ती मुलांच्या हातात सोशल मीडिया आल्यामुळे देखील या मुलांना घराबाहेर राहिलेली जी स्वप्ने आहेत ती पूर्ण करता येत नाहीत. घराबाहेरची राहिलेली जी काही घटना आहेत ती म्हणजे मुलाच्या खिशात पैसे असणे, एखाद्या मित्राकडे महागडा फोन असणे, दुसऱ्याच्या परदेशातील फोटो जर त्यांनी स्टेटसला पाहिला किंवा सोशल मीडियावर पाहिला तर ती एक मनांच्या मुलामध्ये भावना निर्माण होते. आपल्या यशाची जाहिरात करतो तो चौथ्याचे करिअर चमकत असते, पण स्वतःकडे पाहतात एखाद्या तरुणाला वाटू शकते की मी काही कमी आहे का, माझ्यात काही कमी आहे का, माझ्या पालकांमध्ये काही कमी आहे का. ही भावना जरी आधीपासून असलेल्या कौटुंबिक तणावाशी जोडली गेली तर साधा वादही त्यांच्या मनामध्ये
प्रचंड आकार निर्माण घेऊ शकतो. म्हणूनच आज पालकांनी मुलाला फक्त विचारणे पुरेसे नाही, मनात काय चाललंय आणि त्याच्याकडून त्याहून महत्त्वाचे म्हणजे काहीही झाले तरी तू आमच्यापाशी बोलू शकतोस, हा आत्मविश्वास मुलांच्या मनामध्ये जागृत करणं गरजेचं आहे. मुलाला सर्व काही देणे आणि मुलाला सर्व काही नाकारणे दोन्ही चुकीचं पालकत्व ठरू शकतं. दोन टोकाची प्रवृत्ती दिसते. एक म्हणजे मुलाच्या प्रत्येक मागणीला होकार देणे, दुसरीकडे मुलाला प्रत्येक भावनेला हट्ट म्हणून नाकारणे. ह्या दोन्ही धोकादायक घटना पालकांसाठी असू शकतात. मुलांना का नाही ऐकण्याची सवय व्हावी, पण त्याचवेळी नाही का असे समजून घेण्याची प्रवृत्ती देखील मुलांमध्ये निर्माण करण्याची ताकद पालकांमध्ये पाहिजे. हे समजून सांगितले पाहिजे. मुलांच्या बाबतीमध्ये तुला हे का हवं आहे ते मला समजून सांग, मी समजून घेतो आणि मग तुला त्या गोष्टी मी देतो. वाईट वाटत असेल पण मुलाशी ही वाक्य बोलणं काळाची गरज आहे. भावनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं. पालकांची मर्यादा ठेवणं आवश्यक आहे, पण त्या मर्यादा देखील आता संवादासाठी दरवाजा कायम पालकांनी उघडा ठेवला पाहिजे. त्याहून अवघड म्हणजे या घटनेचे फक्त चांदवडे कुटुंबावर आलेला हा प्रश्न त्यामुळे उद्भवत नाही, तर समाजामध्ये अनेक कुटुंबात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती होऊ नये म्हणून आपल्या मुलांच्या मनामध्ये काय चालले आहे आपल्याला कळले पाहिजे. आणि हे प्रश्न ज्या वेळेला निर्माण होतात, मुलगा खोलीत एकटा बसून नेमका करतोय काय आणि आई विचार करेल ठीक आहे ना, मुलगा रागाने घराबाहेर गेला असेल, तो परत येईल, वडिलांनी कदाचित त्याला थांबवतील, अशा सगळ्या भावना एकंदरीत निर्माण होतात. पण काही गोष्टी आज लोकांनी लक्षात घेतल्या पाहिजे. कालची ही संभाजीनगरची खवल्या डोंगरावरची घटना इथल्या महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या पालकांना एक मनाला चुकचुक लावणारी आणि धडा देणारी घडली. ह्यातून मात्र हे सिद्ध होते. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.